विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणामध्ये यापूर्वी आपण 2 मुद्दे अभ्यासले होते. नव्या राष्ट्रांचा उदय आणि एक ध्रुवीयता. हे 2 मुद्दे पाहिल्यानंतर आता तिसऱ्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करत आहोत. कारण 1991 नंतरच्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप या मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत. रशियाचं जेव्हा विघटन झालं, अनेक नवीन राष्ट्रांनी निर्मितीचा नारा लावला, स्वतंत्रतेचा नारा लावला. अनेक राष्ट्र स्वतंत्र होण्यासाठी संघर्ष करू लागले. आता संघर्ष होत असताना किंवा नव्या राष्ट्रांची उदयाची मागणी होत असताना मानवी हक्काची पायमल्ली होऊ लागली. मानवी हक्क धोक्यात येऊ लागले. मानवी हक्क म्हणजे काय? नागरिकांना सुखा समाधानाने जगता येणे, त्याचबरोबर त्यांना जीवन जगण्यास जे आवश्यक घटक आहेत ते त्यांना प्राप्त करून देणे, त्यांना संधी मिळवून देणे. परंतु स्वतंत्र होण्याच्या या मुद्द्याखाली तिथे मानवी हक्काचा ऱ्हास होऊ लागला. मानवी हक्क पायदळी तुडू लागली. मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार होऊ लागला. दंगली उसळल्या, जाळपोळ, मारामारी अशा प्रकारच्या काही घटना तिथे हिंसाचाराने घटना घडून आल्या. तेव्हा आंतरराष्ट्रीय संघटनेनं असा विचार केला की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण मानवी हक्काची जोपासना करणं, मानवी हक्काचं संरक्षण करणं हे गरजेचं आहे. हा युनोचा मुद्दा, दृष्टिकोन म्हणून युनोने काय केलं, याच्यामध्ये हस्तक्षेप केला. म्हणून त्याला एक नवी संज्ञा मिळाली. युनोने मानवी हक्काचं संरक्षण होण्यासाठी, त्याचबरोबर शांतता निर्माण करण्यासाठी जो हस्तक्षेप केला गेला त्याला मानवतावादी हस्तक्षेप अशी एक नवीन संज्ञा मिळाली गेली. मानवी हक्काच्या संरक्षणासाठी मानवतावादी हस्तक्षेप, युनोनं हस्तक्षेप केला. आणि ज्या ज्या ठिकाणी मानवी हक्क मोडकळीस चालले होते, धुळीस चालले होते, पायदळी तुडवले जात होते, तिथे त्या दंगलीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम युनोने केलं, आंतरराष्ट्रीय संघटनेने केलं. एक लक्षात घ्या, मानवी हक्क युनोने 30 कलमी कलमामध्ये सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ पहा, जीवन जगण्याचा हक्क आहे, रोजगाराचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे, व्यापाराचा हक्क आहे. असे जे मानवी हक्क आहेत त्या हक्काचं संरक्षण होण्यासाठी केवळ संरक्षणच नव्हे तर त्या परिसरामध्ये शांतता निर्माण करणं, एवढंच नव्हे, युद्धाला आळा बसणं, युद्धाला आळा घालणं. सर्वच प्रश्न युद्धातून सुटत नाही, म्हणून युद्ध थांबलं पाहिजे, मानवी हक्काचं संरक्षण झालं पाहिजे. यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेनं हस्तक्षेप केला, तिथे नियंत्रण प्रस्थापित केलं, शांतता निर्माण केली. एवढंच नव्हे तर युगोस्लाविया या देशामध्ये युनोने तिथे हस्तक्षेप केला. आणि म्हणून 1990 हे जे दशक आहे, हे मानवी हक्काच्या संरक्षणाचा एक सुवर्ण काळ. सुवर्ण काळ म्हणून ओळखलं गेलं. 1990चं हे जे दशक आहे मानवी हक्काच्या संरक्षणाचे, हे सुवर्ण काळ म्हणून ओळखलं गेलं. कारण प्रत्येक राज्यात, प्रत्येक राष्ट्रात शांतता निर्माण व्हावी हा महत्वाचा मुद्दा युनोने समोर घेतला. आणि युद्ध होणार नाही,
भविष्यात कधी अशा प्रकारे युद्धाचे प्रसंग येऊ नयेत याकडे कटाक्षाने युनोने लक्ष घातलेले आहे. आणि म्हणून मानवतावादी हस्तक्षेप, मानवी हक्काचं संरक्षण, मानवी हक्काचा तिथे सर्वांना उपभोग घेता यावा, शांतता निर्माण व्हावी, अखिल भारतीय किंवा जागतिक जन लोकांचं संरक्षण व्हावं हा त्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणून आपण या तिसरा जो मुद्दा अभ्यासला, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, याच्यानंतर दहशतवाद हा चौथा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. दहशतवाद ही एक जागतिक समस्या आहे, संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या आहे. दहशतवाद म्हणजे काय? समाजामध्ये भीती निर्माण करणं, धार्मिक हेतू साध्य करण्यासाठी, राजकीय हेतू किंवा सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी, राजकीय परिवर्तन बदल करण्यासाठी किंवा परिवर्तनाच्या विरोधात कृत्य करण्यासाठी, समाजामध्ये हिंसाचार घडवून आणणं, बॉम्बस्फोट घडवून आणणं, घातपात कारवाया घडवून आणणं, मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी करणं, अशा हिंसाचाराला दहशतवाद असं म्हणतात. मग दहशतवादी संघटना म्हणजे कोण? जी संघटना अशा प्रकारे हे कृत्य घडवून आणते, बॉम्बस्फोट घडवून आणते, हिंसाचार घडवून आणते, मोठ्या शहरामध्ये शासकीय कार्यालय असतील, रेल्वे स्टेशन, विमानतळ, संसद भवन असेल, विधानसभा भवन असेल, प्रेक्षणीय स्थळ असतील, मंदिरं असतील, अशा ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणं, हिंसाचार घडवून आणणं, ही कृत्य करणारी जी संघटना तिला दहशतवादी संघटना असं म्हणतात. आणि म्हणून दहशतवाद हा प्रत्येक राष्ट्रामध्ये एक चिंतेचा विषय बनला आहे. 1972 मध्ये दहशतवाद होता. 1972 मध्ये म्युनिक येथे इस्रायल ऑलिम्पिक सामन्यामध्ये किंवा ऑलिम्पिक सामन्यावर हल्ला झाला. पण 1972 ला म्युनिक येथे इस्रायल ऑलिम्पिक सामन्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर विमानाचं अपहरण करणं, राजकीय नेत्यांची हत्या करणं, त्याचबरोबर मोठ्या महत्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणं, असे दुष्कृत्य करणारी ही संघटना. वास्तविक पाहता दहशतवादाला भारत हा नेहमीच बळी पडलेला आहे. फार सहन केलं भारताने. दहशतवादाच्या ज्या झळा आहेत ते भारताने खूप सहन केले. अनेक वेळेला भारताने युनोमध्ये हा विषय मांडला की दहशतवाद संपला पाहिजे, दहशतवाद नष्ट केला पाहिजे. अनेक अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटना उदयाला आल्या, परंतु त्याकडे विशेषत्वानं असं कुठलंही राष्ट्र दखल घेत नव्हतं किंवा गांभीर्याने हा विषय घेत नव्हता. पण 1972 नंतर सगळ्यात मोठा जो हल्ला झाला तो जगाचं लक्ष वेधणारा ठरला. तो म्हणजे 11/2001 हा अमेरिकेच्या
वर्ल्ड ट्रेड सेंटरवर, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हा हल्ला झाला. याला जागतिक व्यापार केंद्र म्हणतात. या वर्ल्ड ट्रेड सेंटरला जागतिक व्यापार केंद्र. हे जागतिक व्यापार केंद्र 100 मजली इमारत अल कायदा संघटनेचा जो प्रमुख होता ओसामा बिन लादेन याने 11 सप्टेंबर रोजी या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला, विमानी हल्ला केला आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोच 100 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. जग हादरलं, अमेरिका हादरली, मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार झाला. अमेरिकेचं अब्जावधी रुपयाचं नुकसान झालं गेलं. त्यानंतर 2005 ला लंडनमध्ये अतिरेकी हल्ला झाला. 2008 मध्ये भारतामध्ये मुंबईत हल्ला झाला. भारतामध्ये तर दिल्ली, कलकत्ता, जम्मू काश्मीर, श्रीनगर, मालेगाव, हैदराबाद, पुणे अशा अनेक ठिकाणी दहशतवादी संघटनेनं हिंसक कारवाया घडून आणल्या, बॉम्बस्फोट घडून आणले. जेव्हा अमेरिकेवर हल्ला झाला तेव्हा अमेरिका या दहशतवादाच्या विरोधात पेटून उठली. दहशतवाद नष्ट करण्यासाठी, लष्करी कारवाई करण्यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी लष्करी कारवाई सुरू केली, दहशतवाद विरोधी. दहशतवाद विरोधी लष्करी कारवाई सुरू केली, दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी. आणि ही लढाई सुरू केली. जगातल्या बहुसंख्य राष्ट्रांनी पाठिंबा दिला. कारण प्रत्येक राष्ट्र या दहशतवादाच्या गडद अंधारामध्ये अडकलेला होता. प्रत्येकाला त्याची झळ पोहोचलेली होती. म्हणून मोठ्या मोठ्या राष्ट्रांनी, जर्मनी, इटाली, ब्रिटन अशा अनेक राष्ट्रांनी पाठिंबा दिला. जॉर्ज बुशने ही दहशतवादी विरोधीची एक लढाई सुरू केली. त्याला जागतिक स्तरावर पाठिंबा मिळाला आणि याचा एक परिणाम म्हणून 2001 मध्ये अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला केला. आणि 2003 मध्ये इराकवर हल्ला केला. म्हणजे युद्ध केलं. अफगाणिस्तान बरोबर आणि इराक बरोबर युद्ध पुकारलं गेलं. कारण काय? या दोन राष्ट्राकडनं अतिरेकी कारवायाला खत पाणी घातलं जातं, अतिरेकी पोचले जातात आणि तिथे अतिरेकी आहेत, आतंकवाद आहेत, दहशतवादाचं मूळ रूप तिथून आहे अशी अमेरिकेची खात्री झाली. म्हणून 2001 ला आणि 2003 ला हे जे युद्ध पुकारलं गेलं हा त्याचाच भाग होता. आणि जॉर्ज बुशने ही जी कारवाई केली अतिरेकी नष्ट करण्यासाठी, दहशतवाद नष्ट करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात घ्या, दहशतवाद ही जी समस्या आहे
की प्रत्येक राष्ट्राला भेडसावणारी आहे. सर्व राष्ट्र एकत्रित आल्याशिवाय ही समस्या दूर होणार नाही, ही आंतरराष्ट्रीय संघटनेची सुद्धा खात्री झाली. म्हणून अमेरिकेच्या या दहशतवादी विरोधी लढ्याला सर्वांनी पाठिंबा दिला. यानंतरचा मुद्दा आपण आता पाहणार आहोत, बहुध्रुवीयता. हा मुद्दा पाहूया. यापूर्वी द्विध्रुवीयता, एक ध्रुवीयता हे दोन मुद्दे पाहिलेले. द्विध्रुवीयता म्हणजे अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांची सत्ता जगामध्ये होती. हे दोन महासत्तावादी होते. रशियाचं विभाजन झालं आणि द्विध्रुवीयता नष्ट झाली. त्यानंतर फक्त अमेरिकेची सत्ता राहिली जगाच्या राजकारणात. एक पॉवरफुल, सामर्थ्यशाली अमेरिका सत्ताधीश बनते. लष्करी क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, व्यापार उद्योग क्षेत्रात अमेरिकेचं महत्व होतं. सर्व राष्ट्रांनी अमेरिकेचं नेतृत्वही मान्य केलं. परंतु या एकध्रुवीयतेच्या नंतर बहुध्रुवीयतेचा उदय झाला. आता बहुध्रुवीयता म्हणजे काय? एकापेक्षा अनेक राष्ट्रांची सत्ता किंवा प्रभाव जागतिक राजकारणामध्ये सुरू झाला. बघा, चीन, भारत, रशिया, हे राष्ट्र पुढे आले. जपान, आणि कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अमेरिकेच्या सत्तेला आव्हान देऊ लागले. अमेरिकेचं महत्व, वर्चस्व कमी होऊ लागलं आणि या राष्ट्रांचं महत्व जागतिक क्षेत्रामध्ये वाढू लागलं. आपण आता चीनचा जर विचार केला, फक्त चीनचा, बघा चीननं काय केलं. चीननं अमेरिकेची बराबरी करायला सुरुवात केली. अमेरिकेच्या सोबत, अमेरिकेच्या पंक्तीला येण्यासाठी चीन प्रयत्न करू लागले. आणि चीननं काय केलं? उदारीकरण, हे धोरण स्वीकारलं. आणि या धोरणातून चीननं जागतिक राजकारणावर आपला प्रभाव वाढवला. आर्थिक प्रगती चीनची झाली. या धोरणातून चीनची लोकप्रियता वाढली. एवढंच नव्हे तर अमेरिकेला कुठंतरी शह देण्यासाठी म्हणून महत्वाकांक्षी प्रकल्प उभे केले, जे की फक्त अमेरिकाच करू शकत होती. परंतु चीननं काय केलं? वन बेल्ट रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभा केला. त्याचबरोबर चीन, पाक म्हणजे पाकिस्तान, आर्थिक कॉरिडॉर हा एक प्रकल्प उभा केला. आणि चीननं जागतिक क्षेत्रात आपलं प्रभुत्व सिद्ध करायला सुरुवात केली. मध्य आणि पूर्व आशियावर चीननं आपला प्रभाव वाढवला. एवढंच नव्हे, चीन सागरी तळावर, चीनने समुद्र तळावर आपला अधिकार सांगितला, आपला हक्क सांगितला. त्यासाठी नौदल, वायुदल हे सामर्थ्य वाढविले गेलं. आणि चीन सागरावर ते कब्जाही केला.
व्यापारी क्षेत्रात प्रगती केली. अशा प्रकारे चीन अमेरिकेच्या बरोबरीने येऊ लागला. त्यानंतर रशिया लष्करी क्षेत्रामध्ये एकदम पुढे आला. लष्करी क्षेत्र वाढविलं रशियानं. त्याचबरोबर खनिज तेल, वायू निर्मिती, हे लष्करी सामर्थ्य वाढवलं. त्यानंतर खनिज तेल, वायू निर्मिती या कार्यातून रशियानं आपला प्रभाव वाढवला. एवढंच नव्हे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या संस्थेचा तो संस्थापक सदस्य बनला. रशिया शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या संस्थेचा तो संस्थापक सदस्य बनला आणि मध्य आणि पूर्व युरोपमध्ये आपला प्रभाव वाढविला. म्हणजेच अमेरिकेच्या बरोबरीला चीन राष्ट्र येऊ लागलं. अमेरिकेच्या बरोबरीला लष्करी सामर्थ्याच्या, खनिज तेल, वायू निर्मिती या माध्यमातून, त्याचबरोबर युरोपातील इतर राष्ट्रांवरती आपल्या छाप पाडली, वेगळा प्रभाव पाडला आणि हे रशिया अमेरिकेच्या सोबत येऊ लागले. त्यानंतर भारताने देखील आपला प्रभाव वाढविला. भारतानेही लष्करी क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, व्यापारी क्षेत्रामध्ये जगाच्या राजकारणात आपलं एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं. हळूहळू जागतिक राजकारणामध्ये हे राष्ट्र पुढे आले. त्यानंतर जपान पण आला. सारांश, जिथे एका राष्ट्राची सत्ता होती जगामध्ये, तिथे अनेक राष्ट्रांची सत्ता निर्माण होऊ लागली. प्रत्येक राष्ट्र आपापल्यापरीनं जागतिक राजकारणामध्ये पुढे येऊ लागलं आणि हळूहळू अमेरिकेचं महत्त्व कमी होऊ लागलं आणि प्रत्येक राष्ट्र जागतिक राजकारणात सामर्थ्यशाली बनू लागलं. म्हणून शेवटी असं म्हणता येईल, एक ध्रुवीयतेची जागा, जी एक ध्रुवीयता व्यवस्था होती, म्हणजे फक्त अमेरिकेची व्यवस्था होती सत्ताधीश म्हणून, ती अमेरिकेची सत्ता कमी होत गेली आणि बहुराष्ट्रीय, अनेक राष्ट्रीय सत्ता पुढे आली. शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद व प्रादेशिक संघटना याविषयी माहिती घेणार आहोत. शीतयुद्धोत्तर काळामध्ये, म्हणजे शीतयुद्धाच्या नंतर आंतरराष्ट्रीय संबंधात प्रादेशिक वाद हा अतिशय महत्त्वाचा विषय मानला. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रादेशिक वाद हा अतिशय महत्त्वाचा विषय मानला गेला. आता प्रादेशिक वाद म्हणजे काय? जगातील काही राष्ट्र समान विचाराच्या धोरणावर, समान राजकीय विचाराच्या धोरणावर, आर्थिक निकषावर, भौगोलिक घटकावर एकत्र येतात. एकत्र येणं आणि आपल्याच प्रदेशाविषयी, आपल्याच प्रांताविषयी, आपल्याच राष्ट्राविषयी विकासाचं धोरण ठरवितात. याला प्रादेशिक वाद असं म्हणतात. आपल्याच प्रदेशाच्या विकासासाठी एकत्रित येणं. समविचारी राष्ट्र, ज्यांचं धोरण समान आहे, असे राष्ट्र एकत्रित येतात आणि त्यामध्ये मग व्यवहार, आर्थिक व्यवहार असेल, सांस्कृतिक व्यवहार असतील,
दळणवळण असेल, आरोग्यविषयक असेल, किंवा समान विचारसरणी असेल, किंवा विकासाचं आर्थिक धोरण असेल, अशा वेगवेगळ्या हितसंबंधाला समोर ठेवून जगातील काही राष्ट्र एकत्र येतात, एक संघटना स्थापन करतात आणि त्यातून विकास साध्य करतात. एवढंच नव्हे तर व्यापारी गट सुद्धा स्थापन करतात. आपण पाहिलं मध्यंतरी इतिहास जर आपण पाहिला तर दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये अशा काही संघटना स्थापन झाल्या. जसे की आता आपण एक विचार करू, अमेरिकेनं आणि रशियानं जेव्हा असं धोरण ठरवलं की छोट्या छोट्या राष्ट्रांना आपलंसं करायचं, आपल्या गटात ओढायचं, प्रत्येक रशिया आणि अमेरिका हे आपापल्या राष्ट्रामध्ये ओढण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा भारताने दोन्ही गटात जायचं नाही असं ठरवलं. आणि एवढंच नव्हे तर असे जे काही आशिया खंडामध्ये राष्ट्र होते की ह्या दोन्ही गटात न जाऊ पाहणारे अशांची एक अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी केली, अलिप्त राष्ट्रांची एक संघटना उभी केली. युरोपमध्ये देखील आर्थिक समन्वयावर आधारित किंवा कोळसा या आधारावरती काही संघटना स्थापन झाल्या होत्या. 1960 नंतर आशिया खंडामध्ये प्रादेशिक सहकार्याच्या आधारावर संघटना स्थापन झाली, ज्याला नाटो असं म्हणतात. बघा 1960 NATO नाटो ही संघटना स्थापन झाली. प्रादेशिक सहकार्य, एकमेकाला सहकार्य करणं. आणि 1967 मध्ये आशियान ही संघटना स्थापन झाली. आपण पुढे अभ्यासणारच आहोत. जसं सार्क संघटना 1985 ला सार्क संघटना स्थापन झाली. कशासाठी झाली ती सार्क संघटना? भारताचे पंतप्रधान पंडितजींनी भारताच्या शेजारील जे राष्ट्र आहेत हे एकत्रित यावेत, आपले प्रश्न सोडवावेत, एकमेकाचे हितसंबंध जोपासावेत म्हणून सार्क संघटना स्थापन केली होती. त्या पद्धतीनं ही नाटो असेल किंवा आसियान संघटना असेल, या संघटना स्थापन करणं, आपल्या प्रदेशाचं, आपल्या राष्ट्राचं संरक्षण करणं, एकमेकांमध्ये देवाणघेवाण करणं, एकमेकांना सहकार्य करणं आणि एकमेकाच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी पुढे येणं. तर अशा प्रकारे हा प्रादेशिक वाद, म्हणजे आपल्याच राष्ट्राविषयी आपण आपल्या गटाचा विकास करूया आणि त्या मुद्द्याला अनुसरून, आर्थिक निकषाला अनुसरून, भौगोलिक परिस्थितीला अनुसरून, सांस्कृतिक घटकाला अनुसरून जे राष्ट्र एकत्रित येतात, समान विचाराचे राष्ट्र एकत्रित येतात, त्याला प्रादेशिक संघटना असे म्हणतात. आता शीत युद्धोत्तर काळामध्ये ज्या संघटना स्थापन झाल्या त्याचा आपण विचार करणार आहोत. सर्वात प्रथम आपण शीत युद्धोत्तर काळामध्ये शीत युद्धोत्तर काळामध्ये ज्या संघटना स्थापन झाल्या त्याच्यामधली एक महत्वाची संघटना आपण घेणार आहोत, युरोपीय संघ. युरोपीय संघ. आता ही संघटना का स्थापन झाली? शीत युद्धानंतर जागतिक स्तरावर काही राष्ट्रांमध्ये अस्थिरता निर्माण झाली. म्हणजे कोणाचं ऐकावं? अमेरिकेच्या गटात जावं का रशियाच्या गटात जावं? बरं, एकाच्या गटात गेलं तर दुसऱ्या बरोबर वैर पत्करावं लागतं.
त्यामुळे दोन्ही गटात नको. काही राष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण झाली की आपण आपला विकास कसा करायचा, म्हणून युरोपीय काही राष्ट्र एकत्रित आले आणि युरोप खंडातील या राष्ट्रांनी आपली एक संघटना स्थापन केली, ज्याला युरोपीय संघ असं नाव दिलं गेलं. 7 फेब्रुवारी 1992, 7 फेब्रुवारी 1992 रोजी ही संघटना स्थापन झाली. आर्थिक सहकार्य, व्यापार सहकार्य, इतर बाबतीत देवाणघेवाण हे एकमेकाला होईल, एकमेकाला सहकार्य करता येईल, एकमेकाच्या विकासासाठी एकमेकाला मदत करता येईल आणि या माध्यमातून संघर्ष टळेल, परस्परांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण होईल, युद्धाची ठिणगी पडणार नाही, द्वेषी भावना पुढे येणार नाही, मैत्रीचं नातं वाढेल. याच माध्यमातून युरोपीय संघटना स्थापन झाली. 1980 मध्ये एक सहज करार केला होता. 1980 ला या युरोपीय संघ लोकांनी हा करार असा होता की एक संघाची बाजारपेठ असावी, स्वतंत्र बाजारपेठ. हा एक करार केला, स्वतंत्र बाजारपेठ. आणि विशेष म्हणजे 1993 ला स्वतंत्र बाजारपेठ निर्माण व्हावी अशा प्रकारे 1980 ला हा करार केला होता. त्यानंतर 1992 मध्ये युरोपीय संघ स्थापन झाला. काही जे धोरण आखले गेले या संघाने, सगळ्यात महत्वाचं म्हणजे उदय, युरो चलन. या संघामध्ये जे जवळपास 22 राष्ट्र सामील झाले होते, या 22 राष्ट्रापैकी 19 राष्ट्र यांचं चलन सारखं असावं. आर्थिक एकत्रीकरणासाठी, आर्थिक विकासासाठी, आर्थिक प्रगतीसाठी एक प्रकारचं समान चलन वापरलं गेलं, त्याला युरो चलनाचा उदय असं म्हटलं गेलं. याचबरोबर या संघटनेनं हवामान खात्यावर, आरोग्य खात्यावर, सुरक्षा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देवाणघेवाण केली, सर्व राष्ट्रांना सहकार्य केलं. पण या युरोपीय संघामध्ये आणखीन एक जो सगळ्यात महत्वाचा विषय पुढे आला आणि तो म्हणजे शेंगेन. शेंगेन प्रदेशाची निर्मिती. या संघटनेतून एक फार मोठं कार्य झालं, ते म्हणजे शेंगेन प्रदेशाची निर्मिती. आता शेंगेन हे खेडेगाव आहे बघा. लक्झेमबर्ग या देशातील, लक्झेमबर्ग या देशातील एक खेडेगाव आहे आणि या खेडेगावामध्ये 1985 साली शेंगेन गावात एक करार झाला. म्हणजे युरोपामध्ये, युरोपच्या कुठल्याही राष्ट्रात जायचं असेल, युरोपच्या कोणत्याही राष्ट्रात प्रवास करायचा असेल तर शेंगेन या प्रदेशातून जाता येईल. इथं कसल्याही प्रकारची अडचण नाही किंवा ह्याला व्हिसा लागणार नाही किंवा इथे कोणाची तपासणी होणार नाही. इथून कोणत्याही देशात जाण्याची परवानगी. जवळपास 22 राष्ट्र या शेंगेन प्रदेशाच्या निर्मितीमध्ये सामील आहेत. या युरोप राष्ट्रामध्ये असेल तर शेंगेन प्रदेशामध्ये आल्यानंतर
इथून दुसऱ्या राष्ट्रात जाता येईल, इथे त्यांची तपासणी होणार नाही किंवा त्यांना इथं अडवलं जाणार नाही किंवा त्यांच्यावर कोणते इतर बंधनं घातली जाणार नाहीत. अशा प्रकारे एक महत्वाची ही जी संघटना आहे, युरोपीय संघटना किंवा युरोपीय संघ, त्याचा आपण या ठिकाणी विचार केला. त्यानंतर सार्क संघटना, या संघटनेचा आपण अभ्यास करू. 1985 साली ढाका येथे सार्क संघटनेची स्थापना केली. या सार्क संघटनेमध्ये भारताच्या शेजारी 7 राष्ट्र सामील झाले होते. 2008 मध्ये अफगाणिस्तान या नव्या राष्ट्राची भर पडली आणि म्हणून आता सार्क संघटनेमध्ये एकूण 8 राष्ट्र आहेत. एकूण 8 राष्ट्र आहेत सदस्य. पूर्वी 7 होते. भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव असे 7 राष्ट्र. त्यानंतर अफगाणिस्तान, असे 8 राष्ट्र आता सामील आहेत. उद्देश काय या संघटनेचा? परस्परांना सहकार्य मिळावं, देवाणघेवाण व्हावी, विचार विनिमय व्हावा, एकमेकाच्या प्रश्नामध्ये, समस्येमध्ये सहविचार व्हावा, तडजोडीने विचार विनिमयाने प्रश्न सोडवावेत, याच्यासाठी या सार्क संघटनेची स्थापना केली. विशेष म्हणजे चीन आणि अमेरिका या 2 राष्ट्रांना निरीक्षक म्हणून दर्जा बहाल केला. मोठे निर्णय या सार्क संघटनेच्या माध्यमातून घेतले जातात. दर वर्षाला या सार्क संघटनेची परिषद भरवली जाते. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये मुक्त व्यापार 2006 मध्ये मुक्त व्यापार हा करार केला. मग भारत असो, श्रीलंका असो, या राष्ट्रामध्ये व्यापार करण्यास कसलीही बंधनं नाहीत, कसल्याही अडचणी नाहीत. मुक्त व्यापार, देवाणघेवाण करणं, व्यापार करणं, आर्थिक विकासाच्या, सांस्कृतिक विकासाच्या संदर्भात, राजकीय चर्चेच्या संदर्भात किंवा अंतर्गत जे प्रश्न आहेत या राष्ट्रांमध्ये ते सोडविण्यासाठी सार्क संघटनेची स्थापना केली. आज दर वर्षाला या सार्क संघटनेची परिषद भरत असते आणि यामध्ये महत्त्वाचे निर्णय होतात. दहशतवादाविरुद्ध सुद्धा या सार्क संघटनेमध्ये अनेक वेळेला विचार विनिमय झाला. दहशतवादाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रित आलं पाहिजे. शेजारील राष्ट्रांची ताकद बळकट व्हावी याच्यासाठी सार्क संघटना, विशेष म्हणजे भारताने ही संघटना स्थापन होण्यासाठी फार मोठा पुढाकार घेतला. भारताचं फार मोठं योगदान आहे सार्क संघटनेमध्ये. शेजारील राष्ट्राबरोबर मैत्रीचं, मित्रत्वाचं नातं निर्माण व्हावं, सहकार्याचं नातं निर्माण व्हावं, यासाठी स्थापन झालेली ही संघटना आहे. याच्यानंतर एक दुसरी संघटना, आता तिसरी संघटना बिमस्टेक. 1997 ला ही संघटना स्थापन झाली. मी याच्यापूर्वी सांगितलं होतं की संघटना कशासाठी. जसं कल्पना करा, आपण एक माहिती म्हणून शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना, या संघटना आपण आपल्या स्थानिक लेवलला पाहतो. तसं जागतिक स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रामध्ये सुद्धा आपापल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी, आपापले प्रश्न सोडविण्यासाठी जे काही राष्ट्र एकत्रित आलेले असतात त्यांना संघटना असं म्हणतात. आता बिमस्टेक संघटना, याच्यामध्ये देखील एकूण 7 राष्ट्र सामील आहेत, 7 राष्ट्र सदस्य आहेत. याच्यामध्ये दक्षिण आशियाई राष्ट्रांमधले 5 राष्ट्र आहेत.
5 राष्ट्र किंवा 5 देश आणि आग्नेय आशिया आग्नेय आशियाई मध्ये 2 राष्ट्र, असे 7 राष्ट्र या बिमस्टेक या संघटनेत सामील आहेत. उद्देश काय आहे या संघटनेचा? आर्थिक विकास, आर्थिक प्रगती, याला चालना देणं. प्रत्येक राष्ट्राचा आर्थिक विकास झाला पाहिजे. आता याच्यामध्ये भारत आहे, नेपाळ आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे. या बिमस्टेक मध्ये सामील असलेले राष्ट्र कोणते? भारत आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे आणि त्याचबरोबर जे काही राष्ट्र आहेत बाकीचे आर्थिक या आग्नेय आशियातून आलेले, त्याच्यामध्ये म्यानमार आहे, थायलंड आहे. थायलंड, म्यानमार, भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव या राष्ट्रांचा आर्थिक विकास व्हावा आणि म्हणून या बिमस्टेक या संघटनेची स्थापना केली. दर वर्षाला यांच्यामध्ये देखील एकत्रित आल्यानंतर चर्चा होते. मग उद्योग, व्यापार, आर्थिक विकासासाठी जे जे घटक आवश्यक आहेत त्या घटकावरती चर्चा केली जाते. कोणत्या माध्यमातून विकास करता येईल, कारण जलद गतीनं आर्थिक विकास करायचा आहे. आज पाहतो जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले, काही राष्ट्रांना तिथपर्यंत पोहोचायचं आहे, आर्थिक प्रगती करायची आहे आणि म्हणून या बिमस्टेक या संघटनेच्या माध्यमातून या राष्ट्रांचा आर्थिक विकास साधला जातो. हा या संघटनेचा फार मोठा फायदा आहे. चौथी संघटना आपण बघणार आहोत, ब्रिक्स संघटना. आता ही ब्रिक्स संघटना याची स्थापना झाली 2009 मध्ये. विशेषतः ब्रिक्स संघटना स्थापन करण्यात भारताचा मोठा पुढाकार आहे. भारत आहे, त्याचबरोबर ब्राझील आहे, रशिया. बघा, भारत, रशिया, चीन, ब्राझील या राष्ट्राच्या पुढाकाराने ब्रिक्स ही संघटना स्थापन झाली आणि 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका याचा सदस्य झाली. ब्रिक्स संघटनेमध्ये भारताचा, रशियाचा, चीनचा आणि ब्राझीलचा यांच्या पुढाकारातून, यांच्या इच्छेनुसार ब्रिक्स संघटना स्थापन झाली. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका हे सदस्य म्हणून राष्ट्र सामील झालं. उद्देश काय आहे? उद्देश तोच आहे, अर्थव्यवस्था, आर्थिक विकास करणं, विकास वाढविणं, औद्योगिक क्षेत्रामध्ये भरभराट घेऊन येणं. G20 मध्ये जे सदस्य राष्ट्र आहेत ते या ब्रिक्स संघटनेमध्ये राष्ट्र सदस्य म्हणून आहेत आणि आर्थिक विकास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कोणता मुद्दा असतो की आर्थिक विकास. जसं एखादा प्रांत असो, प्रदेश असो, एखादा राज्य असो, देश असो, तर आर्थिक विकास अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून आर्थिक विकासावर अधिक भर देणं, त्याच्यासाठी चर्चा होते, देवाणघेवाण होते, एकमेकांना सहकार्य